नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी या संघासाठी निवडणूक होत आहे। राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत आता या आघाडीतील उमेदवार जी.डी. पाटील। आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत। नमस्कार, प्रथमतः न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। सर, आता शेतकरी संघाची निवडणूक लागलेली आहे। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे आहे। एकूणच आता या संघाची निवडणूक बिनविरोध होईल अशा प्रकारची परिस्थिती असताना ही निवडणूक लागलेली आहे, काय सांगाल? ही निवडणूक व्हायला नको पाहिजे होती। संघाचा सगळा जर विचार केला तर एकूण जिल्हाभरचं क्षेत्र आहे, सभासद संख्या ज्यादा आहे आणि त्यामुळे जवळ 30-40 लाख रुपये खर्च येणार आहे। तो खर्च वाचवायसाठी खर्च वाचला तरच संघ वाचणार, म्हणून सगळ्यांनी वय दक्षता घ्यायला पाहिजे होती। कुणीतरी 8 तासापूर्वी निवडणूक लावली, त्यामुळे त्याचा परिणाम संघाच्या आर्थिकदृष्ट्या संघावर झालेला आहे। ही व्यापारी संस्था आहे आणि व्यापारी संस्थेला ठराविक मार्जिनच घेता येते आणि त्या मार्जिनच्या वर गेलं तर आपल्याकडे कोण गिराईक येणार नाही। म्हणून संघाच्या ही एकूण सगळी परिस्थिती बघितली तरी निवडणूक व्हायला नको पाहिजे होती, असे माझे वैयक्तिक मत आहे। आता आपल्याला माहिती आहे की संघ अडचणीत आहे, संघाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय, अशातच ही निवडणूक लागली आहे। तुमचं संघाच्या बाबतीत आता विकासात्मक धोरण कशा प्रकारे असणार आहे? आम्ही 2015 ते 2020 या दरम्यान संचालक होतो। त्यावेळी 2015ला ज्यावेळी आलो त्यावेळी जुन्या संचालक मंडळाचा 6 महिन्याचा कालावधी आणि आमचा 6 महिन्याचा कालावधी होता। त्यावेळेला परिस्थिती बघितली तर 30,000 रुपये नफा झाला होता। ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी कारखाना चालू करायचा म्हटलं तर कारखान्याला दुरुस्तीचं काम काढावं लागत होतं। त्याचं जुन्या संचालकांनी जवळजवळ 2.5 कोटीचं एस्टिमेट काढलेलं होतं, पण आम्ही ते 90 लाखातच काम केलं आणि कारखाना चालू केला। त्यावेळी रॉ मटेरियल आणताना आम्ही साधारण DAP आपल्याला लागत होतं, DAPचं एक रॅक अखंड खरेदी केली, जवळजवळ 2.5 कोटीची रॅक खरेदी केली। संपूर्ण जिल्हाभर ती चर्चा झाली की बाबा DAPचं एक पोतं आपल्या बाकीच्या संघाला मिळालं नाही, पण शेतकरी संघाने जवळ 2.5 कोटीचा माल घेतला आणि तो घेऊन आम्ही त्यावेळेला खताला सुरुवात केली आणि त्याच वर्षी आम्हाला साधारण 1 कोटी रुपये नफा आम्ही मिळवला। त्यानंतर आम्ही त्रिंबोलीचं पेट्रोल पंप तिचे आत्ताच्या बाजारभावाने बघितलं तर साधारण 3 कोटी रुपये किंमत होती, 65 लाखाला ते पंप खरेदी केला। अशा पद्धतीने आम्ही संघ नफ्यात आणला, पण तोच संघाला आता ही दुरावस्था व्हायची कारण काय? संघाकडे दुर्लक्ष फक्त यायचं नाही बाबा, गाडीत बसून चैनी करायची ह्या प्रवृत्तीमुळं आणि प्रशासकाने सुद्धा मोठी चूक केली आहे। प्रशासकांचं तिकडे लक्षच नव्हतं। आमच्या वेळेला शिरोळ शाखेत फ्लॉट झाला, तो फ्लॉट साधारण 35 लाखाचा झाला। आम्ही त्यावेळी सगळे संचालक बसलो आणि ज्याने हा फ्लॉट केला म्हणजे मग आमचे कसं होते, ऑक्टोबर आणि मार्च आणि सप्टेंबरला मोजण्या असतात, त्या मोजण्याला जो कोण गेलेला असेल त्या मोजणीत त्याला दोषी धरला, इन्स्पेक्टरला दोषी धरला, तपासणी विभाग प्रमुखाला दोषी धरला आणि MDला सुद्धा दोषी धरून त्या रकमा त्यांच्यावर 5-5 लाख, 2 लाख, 3 लाख अशा पद्धतीने ते आम्ही 20 लाख वसूल केले। पण आताच्या काळात साधारण कारवी शाखेत 72 लाखाचा फ्लॉट झाला। तो फ्लॉट काय आता जर शासकीय मंडळ असेल किंवा प्रशासक मंडळ असेल त्यांच्या दुर्लक्षामुळे झाला। जर बाबा त्यांनी सगळ्यांच्या जबाबदाऱ्या जर फिक्स केल्या असत्या आणि ती रक्कम जर वसूल केली असती तर आज तुम्हाला बाबा निवडणुकीचे पैसे भरायला पैसे नाहीत ही परिस्थिती आली नसती। त्यावेळी कुठं बाबा गेलं शासकीय मंडळ हे वसूल करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही। मग आम्हाला बाबा असं शंका वाटते की त्यांचा बी त्यात हात आहे का? ज्यावेळी कलेक्टरनं आवाहन केलं की बाबा हे संघाची मी इमारत ह्याच्या महालक्ष्मीच्या लोकांच्या दर्शनाच्या रांगेसाठी वापरणार, त्यावेळी साधारण पेपरला झालं होतं किंवा कलेक्टरनं आवाहन केलं होतं की 15 लाख लोकांनी देवीचं दर्शन घेतलं। आम्ही ज्या वेळेला त्या संचालक मंडळात होतो त्यावेळी आम्ही बैलछाप काड्यापेटी, बैलछाप उदबत्ती, बैलछाप कापूर ह्या सगळ्या वस्तू आम्ही संघाच्या बैलाच्या ह्याच्यावर चालू केल्या होत्या, पण ह्या लोकांनी त्या आम्ही गेल्यानंतर हे सगळं बंद पडलं। ज्यावेळी 15 लाख लोक तुमच्याकडे येतात त्यावेळी तुम्ही एक टेबल टाकून देतो उदबत्ती, कापूर आणि बाकीचं जर तुमचं पूजेचं साहित्य ठेवलं असतं तुमच्याकडे उत्पादन होतं। समजा एक 5 लाख लोकांनी जर 25 रुपयांनी घेतला असतं तर तुमचं कोट्यावधी रुपयाची विक्री झाली असती, पण काही नाही, ते नोकर इकडे तिकडे फिरत होतं, तो धंदाच त्यांनी केला नाही।
गेल्या वेळी जसं आम्ही 12% 15% डिव्हिडंड दिला तसं आम्ही डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न करीन आणि संघाला स्वच्छतेत आणून ठेवीन. विमानी आमचं चिन्ह आहे, विमानावर सर्वांनी शिक्का मारावा आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावं मी असं आपल्याला आवाहन करतो आणि आम्हाला परत संधी द्या अशी मी विनंती करतो. तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सर्व सभासदांनी विमान या चिन्हासमोर शिक्के मारून आमच्या आघाडीतील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केलंय. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर.